मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता श्रीकांत हॉलमध्ये बसलेले असतात, तेव्हा बाहेरून सिक्युरिटी येतात आणि म्हणत असतात, श्रीकांत साहेब बाहेर गुरुजी आलेले आहेत, ठीक आहे त्यांना पाठवा ना आतमध्ये. तेवढ्यात अहिल्या येते. अहिल्याला श्रीकांत सांगतात, अहिल्या गुरुजी भेटण्यासाठी आलेले आहेत. तेव्हा अहिल्या विचार करते, अचानकच गुरुजी कसे काय आले, काहीच कळायला मार्ग नाही. तेव्हा श्रीकांत म्हणत असतात, अगं बघूया का आलेत आणि कशासाठी आलेत. तर तेवढ्यात गुरुजी येतात आणि दोघांनाही नमस्कार करतात. अहिल्या म्हणत असते, गुरुजी तुम्ही येणार होता तर एक फोन का बरं नाही केला, तुम्हाला आणण्यासाठी गाडी वगैरे पाठवली असती ना, एवढी दगदग करण्याची काय बरं गरज होती. तेव्हा लगेच गुरुजी म्हणत असतात, नाही मला अजिबात वेळ वाया घालवायचा नव्हता आणि तुम्हा लोकांना ताबडतोबच भेटायला यायचं होतं आणि म्हणूनच मी इथे तुम्हाला ताबडतोब भेटण्यासाठी आलेलो आहे. अहिल्या म्हणत असते, काय झाले गुरुजी, तुम्ही एवढे चिंतेत का बरं आहात, सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा लगेच इकडे गुरुजी म्हणत असतात, नाही अजिबात काहीही ठीक नाही आहे. आदित्यचा जीव धोक्यात आहे, त्याच्यावर खूप मोठं संकट येणार आहे. तेव्हा इकडे आता लगेचच अहिल्या म्हणत असते, नेमकं काय झाले गुरुजी, तुम्ही कशाबद्दल बोलताय आणि ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे सांगताय. हे बघा गुरुजी, प्लीज असं कोड्यामध्ये बोलू नका. तेव्हा गुरुजी म्हणत असतात, हे बघा घाबरून जाऊ नका, आदित्यचा जीव धोक्यात आहे, त्याच्यावरती खूप मोठं संकट येणार आहे. पण पण गुरुजी हे बघा, जे काही आहे ना ते सगळं काही व्यवस्थित सांगा, असं कोड्यामध्ये तुम्ही बोलू नका. हे बघा स्पष्टपणे सांगतो, आदित्यला आता इथे त्याच्या कामामध्ये अडथळे येणार आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे त्याला सावध राहायला हवं, त्याचा जीव धोक्यात आहे. हे बघा गुरुजी, जर त्या सगळ्या गोष्टीवर काही उपाय असेल तर नक्की सांगा, आम्ही नक्की तो उपाय करू. अहिल्या म्हणत असते, काही व्रत वैकल्ये त्याचबरोबर दानधर्म ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करू, पण प्लीज सांगा. तेव्हा गुरुजी म्हणत असतात, हे बघा अहिल्या, अजिबात हायपर होऊ नका, जरा दमाने घ्या आणि जरा धीराने घ्या. हे बघा, हा जो काही संक्रांतीचा काळ आहे तो त्याच्यावर येण्याची शक्यता आहे आणि त्याचमुळे इथे त्याला जास्त काळजी घेतली पाहिजे. तेव्हा जरा स्पष्ट सांगतो, आत्तापर्यंत आदित्यचं रक्षण आणि त्या सगळ्या गोष्टी, आदित्यवर असलेलं त्याचं सुरक्षा कवच, हे सगळं काही त्याला करत आलेलं आहे. पण आता त्याच्याकडे असलेलं ते सुरक्षा कवच कमकुवत होत चाललेलं आहे आणि त्यामुळे त्याची अजूनच जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. अहिल्या म्हणत असते, हे बघा गुरुजी, असं बोलू नका, जे काही असेल ते स्पष्टपणे सांगा, मी काहीही करायला तयार आहे आदित्यसाठी. तेव्हा गुरुजी म्हणतात, का असं खचून जाऊ नका, तुम्ही जरा धीरानं घ्या, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि त्याचकरिता मी इथे आलेलो आहे. हा संक्रांतीचा काळ उलटून जाऊ द्या, हा संक्रांतीचा काळ उलटून गेला की मग संक्रमण आहे, मग बघू, तोपर्यंत मी सुद्धा त्या सगळ्या गोष्टीवर काही उपाय निघतात का ते सुद्धा मी शोधण्याचा प्रयत्न नक्की करेल. तेव्हा अहिल्या म्हणत असते, हे बघा गुरुजी, काही करा पण आदित्यला अभय द्या. आदित्यच काय किंवा इतर घरामध्ये असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर काही जरी झालं तरी सुद्धा इथे मी अजिबात संकट आलेलं सहन करू शकणार नाही. गुरुजी म्हणत असतात, हे बघा मला कळतंय अहिल्यादेवी, तुमचा तुमच्या मुलावर किती जीव आहे, त्यामुळे काळजी अजिबात करू नका. मी होता होईल तेवढं सगळं काही व्यवस्थित निरासरण करण्याचा प्रयत्न करेलच, पण मी फक्त तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी आलो होतो जेणेकरून तुम्ही आदित्यची अजूनच काळजी घ्याल. तेव्हा अहिल्या म्हणत असते, गुरुजी तुम्ही आलात, हे सगळं आम्हाला सांगितलं, त्यामध्ये खरंच तुमचं खूप जास्त उपकार आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट गुरुजी सांगतात, हे बघा तुम्ही काळजी तर करूच नका, पण ह्या सगळ्या गोष्टीमधून आदित्यला काही उपाय निघतोय का, त्याच्यावर आलेलं हे संकट कशा पद्धतीने दूर होतंय यासाठी मी नक्की प्रयत्न करेल आणि ह्या सगळ्या गोष्टीची मी शहानिशा सुद्धा करून घेईन, असं गुरुजी आता इकडे अहिल्याला सांगत असतात. पण अहिल्या मात्र खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. बघ अहिल्या, अशी खचून जाऊ नकोस, जरा शांत हो. श्रीकांत म्हणत असतात, हो अहिल्यादेवी, तुम्ही खचून जाऊ नका, आत्तापर्यंत निसर्ग आणि इथे देवी देवतांचा त्याच्यावर आशीर्वाद आहेच, मी परत येईपर्यंत त्याची साथ सोडू नका आणि त्याला आधार देत राहा, म्हणजे मी ह्यावर उपाय निघतो का काही ते नक्कीच बघत राहील. आता मला येण्यासाठी आज्ञा द्यावी, असं इकडे तो गुरुजी बोलत असतात. तेव्हा श्रीकांत म्हणतात, हे बघ अहिल्या, गुरुजी आहेत ना, त्यामुळे काळजी करण्याची काही एक गरज नाही, समजलं तुला, आणि तू अशी खचून तर अजिबातच जाऊ नकोस, असं सुद्धा गुरुजी इथे बोललेले असतात. तेव्हा आपण इकडे दुसऱ्या बाजूला आता पाहतो की
संध्याकाळची वेळ असते आणि अहिल्या आदित्यच्या खोलीकडे जात असते. आदित्यला आवाज देत असते, आदित्य आदित्य म्हणून. तेव्हा आतमधून काहीच आवाज येत नाही किंवा अहिल्याला रिस्पॉन्स भेटत नाही आणि त्याचमुळे इकडे अहिल्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असते. इथे ती म्हणत असते, आदित्य आदित्य तू कुठे आहेस? आणि तेव्हा आतमध्ये दरवाजा उघडून जाते तर खोलीमध्ये गेल्यानंतर तिला खूप जास्त इथे आपुलकी त्याचबरोबर आदित्यची आठवण येऊ लागलेली असते. आणि आदित्यची आठवण आल्यानंतर इकडे ती आता अक्षरशः थोडीशी इमोशनल होते. आजूबाजूचं ते सगळं काही पाहिल्यानंतर तिच्या मनामध्ये विचार येतो, कितीतरी दिवस झाले मी इथे आदित्यच्या खोलीमध्ये पाऊलसुद्धा ठेवला नव्हता आणि आज मी इथे आदित्यच्या खोलीमध्ये आलेले आहे, असा इकडे आता ती विचार करू लागते. आणि तेव्हा आजूबाजूला पूर्ण खोली पाहत असते. आदित्यला आणलेला लॅपटॉप तिथेच टेबलवरती ठेवते आणि जात असते. आता दरवाजा बंद करून जाणार तेवढ्यातच बाहेरून आदित्य आलेला असतो. तो म्हणत असतो, आई तू इथे? तेव्हा इकडे अहिल्या म्हणत असते, हो तुझ्याकरिता लॅपटॉप घेऊन आले होते, तोच तुझ्या खोलीमध्ये ठेवला आहे. तेव्हा आदित्य म्हणत असतो, आई पण ह्या सगळ्या गोष्टीची काय गरज होती? तू दिला नसतास तरी चाललं असतं. तेव्हा ती म्हणत असते, तुझं कोणतंही नुकसान झालेलं आम्हाला चालणार नाही. तेव्हा लगेच आता आदित्य म्हणत असतो, आई तू काळजी करू नकोस, मी तुझे थोडे थोडे करून सगळे पैसे रिटर्न करेन. तेव्हा इकडे अहिल्या म्हणत असते, हा लॅपटॉप मी तुला नाही दिलेला, तर तुझ्या बाबांनी तुला दिला आहे आणि त्यांनी काळजी आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टींचा विचार करून हा लॅपटॉप तुला दिलेला आहे. त्यांची अजिबात इच्छा नाही आहे की तू त्यांना पैसे परत करावेस. एक बाप म्हणून त्यांनी हे सगळं काही केलेलं आहे. तेव्हा आदित्य म्हणत असतो, ठीक आहे चालेल आई. तेव्हा अहिल्याच्या मनामध्ये विचार येतो, आता आदित्य खूप मोठ्या टेन्शनमध्ये आहे. त्याचं प्रोजेक्ट त्याचबरोबर त्यानं केलेलं ते सगळ्या गोष्टी आणि त्याचमुळे मला असं वाटतंय की आत्ता त्याच्या जीवावर असलेलं संकट त्याला सांगायला नको. तेव्हा अहिल्याच्या मनामध्ये हा सगळा विचार आल्यानंतर ती म्हणत असते, आदित्य मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. हे बघ आता तुला व्यवस्थित सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष द्यावं लागणार आहे. तेव्हा इकडे आदित्य म्हणत असतो, हो आई तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे. हे बघ प्रीतम तुझ्यासोबत ज्या पद्धतीने वागतोय त्या पद्धतीने तू एवढं सगळं मनावर घेऊ नकोस. तेव्हा आदित्य म्हणत असतो, अगं आई असं काय करतेस? हे बघ तो माझा भाऊ आहे आणि त्या सगळ्या गोष्टी मी अजिबात मनावर घेत नाही. तेव्हाचे दिवस वेगळे होते, आत्ताचे दिवस वेगळे आहेत. तेव्हा तो म्हणतो, आई प्लीज आपण आतमध्ये जाऊन बोलूया का? तेव्हा अहिल्या आणि आदित्य त्याच्या खोलीमध्ये येत असतात. दोघेही जण त्याच्या खोलीमध्ये आल्यानंतर इकडे ती म्हणत असते, हे बघ तो ज्या पद्धतीने तुझ्याशी वागतोय असू दे ताई, मला त्याने काही फरक पडत नाही. तसंही आता पहिला आदित्य आणि ह्या आदित्यमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आदित्य हे बघ तू आत्ता त्या मोलकरणीसोबत लग्न केलेस. पारू ह्या घरची मोलकरीण होते आणि तू त्याच्यासोबत लग्न केलेलं आहेस. पण कधी काळी तू आपल्या किर्लोस्कर कंपनीचा CEO होतास, ही गोष्ट तू विसरू नकोस. तेव्हा आदित्य म्हणत असतो, आई प्लीज सॉरी पण तो माझा भूतकाळ होता. आता वर्तमानामध्ये मी फक्त आदित्य आहे, यापेक्षा वेगळा काहीही नाही आहे. त्यामुळे प्रीतम माझ्यासोबत कसा वागतोय आणि कसा नाही ह्या गोष्टीशी मला जास्त काही घेणं देणं नाही किंवा मला फारसा फरकसुद्धा पडत नाही. इथे पारू माझी बायको आहे आणि त्याचबरोबर पारूसोबत तो ज्या पद्धतीने वागतो ते सगळं मी किंवा तुला जर माझ्यासोबत तो ह्या पद्धतीने वागतोय तुला ते सहन होत नसेल तर मग मला त्याने काही एक फरक पडत नाही. किंवा इकडे तुला तर माहिती आहे की पारूसुद्धा या घरामध्ये कशा पद्धतीने तुम्ही तिला वागवताय. मग मी हे सगळे कामं केले किंवा मी त्या पद्धतीने वागलो तर त्याने काय फरक पडणार आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलू लागतो. तेव्हा अहिल्या म्हणत असते, हे बघ तू खूप जास्त चुकीच्या पद्धतीने वागतोयस, ही गोष्ट मात्र तू आता लक्षात ठेवायला हवीस, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. पण इथे आदित्य मात्र ऐकून घेण्यासाठी अजिबात तयार नसतो. तो म्हणत असतो, हे बघ आई पारू माझी बायको आहे आणि पारू माझी बायको असल्या कारणाने इथे काही जरी झालं तरीसुद्धा मला तिची शेवटपर्यंत साथ नाही सोडता येणार. आणि राहिला प्रश्न इकडे मी काय आहे कोण आहे ह्या सगळ्या गोष्टींचा, तर आत्ता फक्त आणि फक्त मला प्रूफ करून दाखवायचं आहे आणि तेच मी इथे करणार आहे, असं सुद्धा तो इथे बोलू लागतो. अहिल्या मात्र आता त्याच्यासोबत काहीच बोलत नसते. उलट तिच्या मनामध्ये विचार येतो, नको आता जर मी ह्या सगळ्या गोष्टी आदित्यला सांगत बसले तर त्याला टेन्शन येईल. नको जे गुरुजींनी सांगितलेलं आहे त्या गोष्टी इथे त्याला आत्ताच सांगायला नको.
असा सुद्धा इकडे अहिल्या विचार करते आणि तेव्हा जाताना एकच गोष्ट बोलत असते, हे बघ, काही जरी झालं ना तरीसुद्धा स्वतःची काळजी घे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो लॅपटॉप आहे त्याचा व्यवस्थित वापर करून घे. तर आता इकडे जी अहिल्या आहे ती तिथून निघून जाते. अहिल्या तर तिथून निघून गेलेली असते आणि त्याचबरोबर आपण पाहतो की आदित्यने अहिल्याने दिलेला लॅपटॉप हातामध्ये घेऊन पाहत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला श्रीकांत आणि अहिल्या त्यांच्या खोलीमध्ये असतात. त्यांच्या खोलीमध्ये असताना इकडे आता अहिल्याने जी काही प्रिया आहे तिच्यासाठी सगळं काही वाण वगैरे हे सगळं काही काढून ठेवलेलं असतं. श्रीकांत म्हणत असतात, वागवा अहिल्या, किती सुंदर अशा साड्या आहेत ना. तेवढ्यातच प्रिया तिथे येते आणि प्रिया तिथे आल्यानंतर इकडे अहिल्या म्हणत असते, प्रिया, आपण आता उद्याच हळदी कुंकू करणार आहोत आणि त्याचमुळे मी इथे तुझ्यासाठी खूपच सुंदर अशी साडी मागवली आहे. माझी सून आहे आणि माझी सून इथे खूपच सुंदर आणि चांगली दिसली पाहिजे असं मला वाटतं. असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. आता प्रियाला सगळं वाणाचं सामान आणि त्याचबरोबर सुंदर अशी साडी दिलेली असते. तेव्हा प्रिया फारच खुश होते आणि म्हणत असते, खरं तर आई, ही साडी खरंच खूप छान आहे, पण तुम्ही एकच साडी का बरं दिलेली आहे? म्हणजे खरं तर आता पारूला सुद्धा तिचं वाण सामान ह्या सगळ्या गोष्टी भेटल्या पाहिजे ना. तेवढ्यातच आता इकडे अहिल्या म्हणत असते, एक मिनिट, तुझं काय चाललंय? तू वेडी आहेस का? हे बघ, मुळात पारूला मी माझ्या घरची सून मानतच नाहीये आणि तू जर ह्या गोष्टी मला सांगत असशील तर प्लीज त्या अजिबात सांगू नकोस. कारण हे बघ, सगळ्यात महत्त्वाची आणि मेन गोष्ट म्हणजे की इथे मला एकच सून आहे आणि ती म्हणजे प्रिया. तिचे लाड कसे करायचे, काय करायचं हे सगळं मी ठरवणार आहे. त्यामुळे तू मला ह्या गोष्टी अजिबात सांगू नकोस असं सुद्धा ती इथे बोलत असते. तेव्हा श्रीकांत म्हणत असतात, हे बघ अहिल्या, प्रिया अगदी बरोबर बोलत आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते, आई मला माफ करा, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का? पारू ह्या घरची मोठी सून आहे आणि आता ती ह्या घरामध्ये राहते आणि ती ह्या घरामध्ये राहत असताना तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तिचं हळदी कुंकू नाही आणि तिच्यासमोर माझं हळदी कुंकू होतंय, ह्या गोष्टी मला अजिबात सहन होणार नाही किंवा मला ते चालणार सुद्धा नाही. त्याचमुळे मी तुम्हाला सांगते आई, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे पारूचं हळदी कुंकू झाल्याशिवाय मी इथे हळदी कुंकासाठी तयार होणार नाही असं प्रियाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि तेव्हा ती तिथून निघून जात असते. इकडे श्रीकांतला सुद्धा तिचं म्हणणं पटलेलं असतं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता आहे जो आदित्य आहे तो त्याच्या खोलीमध्ये रूममध्ये काम करत असतो. आता त्याचं खूप इम्पॉर्टंट काम असतं, पण तेवढ्यातच तिथे सावित्री आत्या येते. आता तेवढ्यातच तिथे सावित्री आत्या आल्यानंतर इकडे त्या म्हणत असतात, आदित्य बाबा. तेव्हा आदित्य म्हणत असतं, काय झालं सावित्री आत्या, बोला ना. काही नाही, पारूबाई कुठे? तेव्हा आदित्य म्हणत असतो, ती तिकडे पारूच्या किचनमध्ये असेल, काही काम होतं का? तेव्हा सावित्री म्हणत असते, त्याचं काय आहे ना, मी आज तुमच्याकरिता एक खूप मोठी गोष्ट घेऊन आलेली आहे. कोणती आणि कसली गोष्ट? आज इकडे स्वतः अहिल्या देवीने इथे आपल्या पारूसाठी ही काळी साडी आणि त्याचबरोबर हे सगळं काही पाठवलेलं आहे, म्हणजे इथे संक्रांतीचं वाण. तेव्हा लगेच आपण पाहतो की रिकॅपमध्ये त्या लोकांनी दाखवलेलं आहे की इकडे जी काही प्रिया आहे ती निघून गेल्यानंतर अहिल्याने इथे आता सावित्रीला बोलावून घेतलेलं असतं आणि सावित्रीला बोलावून घेतल्यानंतर एक गोष्ट सांगितलेली असते की हे जे काही आहे ना, ही पारूसाठी साडी आहे आणि ती साडी तू पारूकरिता नेऊन दे आणि तिची सुद्धा पहिली संक्रांत आहे. तेव्हा सावित्री म्हणत असते, काय सांगताय तुम्ही? आपल्या पारूसाठी ही साडी आहे? खरं तर मला फारच आनंद झालेला आहे असं सुद्धा इकडे आता ती बोलू लागते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर अहिल्या म्हणत असते, हो, कारण ती सुद्धा ह्या घरची मोठी सून आहे आणि त्याचमुळे मी हे सगळं काही तुला सांगत आहे. तू स्वतःच्या हातानेच हे सगळं काही तू पारूला दे. तेव्हा सावित्री म्हणत असते, हो देवी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे जे काही आहे ना ते मी तिला नक्की देण्याचा प्रयत्न करेन आणि तिची सुद्धा संक्रांत फारच आनंदात आणि छान पद्धतीने होईल असं इकडे सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा सावित्री म्हणत असते, पण मी काय म्हणते, ती ह्या घरची मोठी सून आहे आणि त्याचबरोबर तुम्ही हे सगळं काही करताय त्यामुळे आनंदाची गोष्ट तर तेवढी आहेच. त्यावर इकडे अहिल्या म्हणत असते, हे बघ, जे मी आत्ता करायला सांगितलंय ते आणि तेवढंच करायचं आहे. तेव्हा इकडे सावित्रीला फारच आनंद झालेला असतो. ती आता विचार करू लागलेली असते की नाही,
हे किती सुंदर आहे. आणि त्याचबरोबर शेवटी फायनली इथे आता जी काही आपली इथे पारू आहे तिची सुद्धा संक्रांत नक्कीच साजरी होईल असा सुद्धा इकडे आता ती विचार करू लागलेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला आदित्य म्हणत असतो, हे सगळं सगळं तिने केलेलं आहे, म्हणजे आईनं ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. ह्यात मात्र मला तर फारच आनंद झालेला आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे जो काही आदित्य आहे, आदित्य म्हणत असतो, वाव, हे कसलं भारी आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता हा इकडे आदित्यला ह्या सगळ्या गोष्टी समजलेल्या असतात आणि त्याचमुळे त्याला सुद्धा आनंद झालेला असतो. तो म्हणत असतो, खरं सांगते सावित्री आता ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झाल्यात. त्यावर लगेचच आता इकडे ती म्हणत असते, हो, हे सगळं जे काही आहे ना ते ह्याच पद्धतीने झालेलं आहे, असं सुद्धा इकडे आता तो म्हणत असतो. त्यावर लगेच आता आदित्य म्हणत असतो, फायनली आता इथे पारूची सुद्धा जी काही संक्रांत आहे ती खूपच छान पद्धतीने होईल आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये फारच आनंद होणार आहे, असं सुद्धा तो इथे बोलू लागलेला असतो. त्याचसोबत आपण पाहतो की आता इकडे आदित्यला एक कॉल आलेला असतो. आदित्यला एक कॉल आल्यानंतर इकडे आता त्याचं कामाचं सुरू असतं. पण तेवढ्यात तो म्हणत असतो, मी काय म्हणतो, एक 10 मिनिटात मी तुम्हाला कॉल बॅक करू का, मी थोडासा कामामध्ये आहे, असं म्हणून आदित्य आता तो फोन कट करतो. आदित्यने तो फोन कट केल्यानंतर आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला जो काही आदित्य आहे त्याची कामं तो करत बसलेला असतो. आता इकडे आदित्यने एक कागद घेतलेला असतो आणि त्या कागदावरती तो काहीतरी लिहित असतो, जेणेकरून बहुतेक ती चिठ्ठी आणि ते सगळं पारूसाठीच असावं असा त्याचा हेतू असतो. आता आदित्य सुद्धा फारच जास्त खुश झालेला असतो. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे हळदी कुंकाच्या सणाची पूर्णतः तयारी सुरू असते. बाहेर हॉलमध्ये श्रीकांत आणि मोहन हे दोघे जण सुद्धा असतात. इकडे मोहन म्हणत असतो, खरं तर दादा तुला एक गोष्ट सांगू का, आपल्या मराठी सणांची काहीतरी गोष्टच न्यारी आहे. म्हणजे सगळं कसं बघ ना व्यवस्थित होतंय. आता किती सुंदर असं छान असं डेकोरेशन केलेलं आहे, आपण सुद्धा इथेच बसू. तेव्हा श्रीकांत म्हणत असतात, नाही, आपल्याला इथे कोणीही बसू देणार नाही. हा तर खरं बायकांचा इथे जो काही कार्यक्रम आहे तो आहे, मग आपल्याला इथे कोण बसू देणार आहे. तेव्हा अहिल्या आपल्याला थोडी ना इथे बसू देणार आहे, असं श्रीकांत म्हणतात. आता भक्ती आली की बाहेर काढेल आपल्याला. तेवढ्यातच आता अहिल्या आणि त्याचबरोबर प्रिया दोघीजणी सुद्धा येतात. प्रियाच्या हातामध्ये तिळगुळ असतात आणि इकडे मोहनला ती म्हणत असते, हो हो, तुम्हाला सुद्धा मी तिळगुळ देणारच आहे. तेवढ्यात आता इकडे अहिल्या येते आणि म्हणत असते, काय ग प्रिया, सगळी तयारी झाली ना. हो आई, सगळी तयारी झाली आहे, आणते इकडे तिळगुळ. अहिल्या तिळगुळाची डिश हातामध्ये घेते आणि इथे ती श्रीकांतला तिळगुळ देते आणि नमस्कार करते. आत्तापर्यंत माझ्यासोबत ज्या पद्धतीने गोड गोड वागत आलेला आहेस त्याच पद्धतीने इथून सुद्धा गोड वाग, तिळगुळ घे आणि गोड गोड बोल, असं म्हणते. त्यानंतर मोहन, हे घे, तुला सुद्धा तिळगुळ घे आणि तुझ्या बायकोच्या वाटणीचं सुद्धा तूच आमच्यासोबत गोड गोड बोलत राहा, असं अहिल्या बोलते आणि सगळेजण हसायलाच लागलेले असतात. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच तुम्हाला सगळ्यांना इथे एक गोष्ट विचारायची आहे, म्हणजे की इथे आता पारूचा टाइम जो आहे तो 19 तारखेपासून 11 वाजताचा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ही सिरियल त्यावेळेला पाहायला मिळणार नाही. मग त्या जागी तुम्हाला जर नवीन येणारी सिरियल पाहायची असेल तर नक्की तशी कमेंट करा. आपण त्या सिरियलचे सुद्धा रिव्ह्यू आणि अपडेट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. तर भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा पारू.